नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले मत। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्याबाबतच्या कायद्यातील काही तरतुदी सामान्य नागरिकांसाठी केलेल्या तरतुदीपेक्षा वेगळ्या आहेत। सरकारी कर्मचाऱ्यावर खटला चालवण्यासाठी विशेष तरतुदी देखील आहेत। अशा प्रकरणामध्ये पूर्वपरवानगी देखील आवश्यक आहे, परंतु ही परवानगी कोणाकडून द्यावी याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित एका प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे आणि तो कायम ठेवला आहे। जमिनीशी संबंधित प्रकरणात सरकारी लिपिकाच्या सहभागाच्या आरोपांशी हे प्रकरण संबंधित आहे। यावर महिलेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले। कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यावर खटला चालवण्यासाठी सक्षम अधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे। हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला आहे। ते म्हणाले, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 197 मध्ये अशी तरतूद आहे की अधिकृत कर्तव्य पार पाडताना केलेल्या कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या सार्वजनिक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला अनावश्यक त्रास दिला जाऊ नये। सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की सरकारी कर्मचाऱ्याला दुर्भावनापूर्व छळाच्या प्रकरणापासून संरक्षण देण्यासाठी त्याला विशेष श्रेणीत ठेवण्याची तरतूद निश्चितच आहे, परंतु ही तरतूद भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी नाही। न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की फसवणूक, रेकॉर्डमध्ये छेडछाड करणे, लाच घेणे किंवा गबन करणे हे गंभीर गुन्हे आहेत। अधिकृत कर्तव्य पार पाडताना कर्मचाऱ्याने केलेले गुन्हे अशा प्रकारे वर्गीकृत केले जाऊ शकत नाहीत। सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कर्मचाऱ्याने केलेल्या गुन्ह्याबाबत अधिकृत कर्तव्य निकषांचे पालन झाले आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे। गुन्ह्याच्या अधिकृत कर्तव्याशी योग्य संबंध आहे की नाही हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे। कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जमीन प्रकरणाशी संबंधित या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कलम 197 मधील तरतुदीनुसार संरक्षण मिळाले, परंतु लिपिकाला त्यातून बाहेर ठेवण्यात आले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।